आणि मला वाघवेळला येत असताना आणि भिवंडीला येत असताना आणि भिवंडीला त्या परिसरात जरी कधी आलो तरी आम्हाला असं वाटतं की कोणीतरी आपलं तिकडं आहे. आणि महाराष्ट्रभर फिरतात त्यावेळेस त्यांच्यावर प्रेम करणारे हजारो लोक तुमच्यासारखे आहेत. याचं कारण असं आहे, दर किलोमीटरला, दर 10 किलोमीटरला आणि दर 2 किलोमीटरला माणूस जोडला पाहिजे. तुम्ही आमच्या भागात येत असताना तुम्हाला इथला माणूस तिथे कामाला येणार आहे का? तिथलाच येणार. म्हणून माणसाला जोडायचा प्रयत्न करा. सावित्रीबाईंचं जीवन असं होतं, 2 लुगडे असायचे, एक लुगडं पिशवीत असायचं, एक लुगडं अंगावर असायचं आणि रस्त्याने चालताना प्रत्येक जण त्यांना शेण दगड मारायचे. शेणानं लुगडं भरायचं म्हणून ते लुगडं नेसायचं दुसरं आणि मग शाळेत मुलींना शिकवायचं. म्हणून मुली आता ग्रॅज्युएशन आहे. तुम्ही जी पदवीधर मुली ती कशामुळे? सावित्रीबाई फुलेंमुळे. म्हणून तुम्ही आता ह्या गुरुवारी, आता शेवटचा गुरुवार आहे आता उद्याच आहे ना, मग उद्या कोणाचा फोटो बोलायचा? लक्ष्मीचा का सांगतो नाही ना. ज्यांना शिकल्यात त्यांना सावित्रीबाईचा पूजा आणि ज्यांना नाही शिकल्यात त्यांना सासूला चौरंगावर बसून पूजा. फक्त म्हातारी गुरुवारी पूजा आणि शुक्रवारी पूजा. इकडे खाडी आहे मग खाडीत तोटा. अरे खरी लक्ष्मी घरात उपाशी मारायची म्हणून असं रत्न चांगले जन्माला यावे. बाळाचा नुसताच होत झोप गेली नाही. आता उत्तर आहे का? लई बोललो बराच वेळ घेतात तुमचा. आता आमची किती इकडे असं पुढे तुझं पुढं भविष्यात कीर्तनकार लग्न करावं लागेल का नाही? मग तुला एक कीर्तनकार बघायली आणि एक पेकर बघायली. पेकराला ₹1,00,000 पगार असेल पण ते दिसायला गोरगोमटा असेल. कीर्तनकार एकदम काळा असेल. दिवसा बेट जाऊन पाहावं लागेल. फक्त दादर दिसतील त्याचे. दीदी सांग मला, एकाला ₹1,00,000 पगार आहे पण ती पेकाडे. हे काळा आहे पण कीर्तनकार आहे, वारकरी आहे. आयुष्यभर तुला गोड बोलणार, भांडण खेळणार नाही. तू कुणाला पसंत करशील सांग. मोठ्याने सांग. माईक हे तिचं लक्ष कोणतंही तुमच्या घरात आलं का? नसं ते येत नाही. आई तुम्हाला 2 मुलं आहेत, एक नाही पेकाड अवश्य येतं आणि एक वारकरी. तुम्हाला जास्तीत जास्त ध्यान कोणाच होतं? तुम्हाला रोज पिऊन शेत येते एक मुलगा आणि एक मुलगा रोज वारकरी धार्मिक हरिपाठाला जाते. तुम्हाला काळजी कुणाची जास्त? येतो ना ती आम्ही गांधारा काढावं का? आईचं सगळं चिंता कुणाकडे असतं? त्या मुलाकडे. का? त्याचं वाईट होणे, त्याचं भलं व्हावं ही आईची इच्छा असते. म्हणून सगळ्या आईला विनंती करतो, वडिलांना सगळ्यांना, तुमच्या या कार्यक्रमाचं फळ एकदम गोड आहे. या फळामध्ये एक भगवंताला प्रार्थना करूया. मार्च, एप्रिल, मे एवढा आमचा सुखाचा जाऊ दे भगवंता. आमच्या सगळ्यांना आरोग्य संपन्न लागू दे. यावर्षी जे कीर्तनाला आहे ते पुढच्या वर्षी कीर्तनाला असू दे. शतक प्रति सगळ्यांना सगळं जिवंत असावे. कुणालाही कसल्याही प्रकारचा आजार, धोका आणि कधीही वाटलं कुणाला असं वाटलं तरी मन ठेवलं की जीवन बदलत असतं. ज्यांना लस मारले त्यांना लस मारून दोन्ही मारल्या. कोणी मारले नाही? दोन्ही मारल्या. दोन्ही राहिल्या एक राहिली दोन्ही. ज्यांना राहिले असतील त्यांना लवकर मारून घ्या. लस का घ्या? तर लसीकरणामुळे कोरोना थोडा कमी होत आला होता. आता दुसरी डोस बऱ्याच लोकांनी घेतला नाही. ती महाराष्ट्रात 1 कोटी लोक आहेत.
काय घेतलं नाही त्यांना विचारलं तर ते येडे काही उत्तर देतात. पण लसीकरण पूर्ण झालं की धोका संपला. मी म्हणतो तिसरी येऊ नाही तर चौथी येऊ, पण लसीकरण आलं तर लस घ्यायचं काम कोणाचं आहे? महामारीवर घात करणारं शस्त्र त्यांनी काढलं आणि ती शस्त्र म्हणजे लस आहे. धन्यवाद जय गणेश विठोबा रखुमाई. Thank you.